सो कांदे पोह्यांच्या कार्यक्रमात पहिल्यांदा तिला पाहिलं आणि तिच्या कांदे पोह्यांपेक्षा तिचं गोड असणं मला जणू जास्तच भावलं. अहो चहा घेताय ना, तिच्या गोड आवाजाने मी बाणावर आलो होतो, नाहीतर तिच्या सोबतच्या जीवन प्रवासात कधीच रममाण झालो होतो. ही आमची मुलगी, तिच्या आईने तोंड उघडलं. ही आमची मुलगी, तिच्या आईने तोंड उघडलं. अरे यांना काय माहित, माझ्या डोक्यात ऑलरेडी माझ्या मामाच्या लग्नाला यायचं त्या डिझायनरनी फॉन्टवर काम चालू होतं. आमचा एका मोठ्या कंपनीत इथे चालू झाली आमची आई. आमचा मुलगा एका मोठ्या कंपनीत चालू झाली माझी आई. मी आपलं मनातल्या मनात म्हणत होतो, अरे जरा लवकर आटपा, मला होकार द्यायची होती. खूप काही मुलीला स्वयंपाक करता येतो का, अशा अनेक प्रश्नांच्या फैरी सुटल्या. मुलीला स्वयंपाक करता येतो का, अशा अनेक प्रश्नांच्या फैरी सुटत होत्या. मी मात्र आश्वस्त नजरेने तिला कधीच होकार देऊन टाकला होता. दोघांना जरा एकत्र बोलू दे, अरे दोघांना जरा एकत्र बोलू दे, आजोबांची आज्ञा झाली. आणि या एका वाक्यात अर्धी मुलाखत संपली आणि आयुष्यभराची चर्चा सुरू झाली. इतक्या दिवसानंतर मी शांत होतो कारण माझं हृदय माझ्या शब्दांपेक्षा जास्त बोलत होतं. आणि माझ्या प्रत्येक उच्छवासात मला तिचंच अस्तित्व जाणवत होतं. माझ्यावर जेव्हा प्रेम करशील ना, तिचं मौन फुटलं आणि जीवनभराच्या प्रवासात तिला माझ्या अस्तित्वावर हवं असलेलं निरपेक्ष वर्चस्व मला जाणवलं. त्या क्षणी माझ्या डोळ्यात देखत मला अभिप्रेत असलेली कविता जणू आकार घेत होती. शब्द अजून लिहिले नव्हते, पण अर्थ पूर्ण जुळला होता. ओळी जुळलेल्या नव्हत्या, पण मनातली भावना स्थिर होती. कदाचित म्हणूनच त्या दिवशी कोणीही होकार दिला नाही. कारण काही कविता फक्त उत्तर देण्यासाठी नसतात, त्या असतात जणू फक्त जगण्यासाठी. थँक्यू.